तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात एकदम झटपट स्वादिष्ट असं काहीतरी बनवावंसं वाटतंय का? तर मग हा आलू पुलाव एकदम परफेक्ट रेसिपी आहे. एकदम सोपी आहे आणि झटपट तयार होतो. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूयात. आता त्यासाठी इथे ना मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलेला आहे, 3 ते 4 बटाटे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर हे साहित्य घेतलेलं आहे. आता दुसऱ्या प्लेटमध्ये मी आलं, लसूण, कांदा आणि हिरवी मिरची हे साहित्य घेतलेलं आहे. तसेच काही खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत. त्यामध्ये तमालपत्र, विलायची, चक्रीफूल, 2 लवंगा, 1 दालचिनीचा तुकडा, बडीशेपू, जिरी हे मसाले घेतलेले आहेत. आता या पुलावसाठी ना बडीशेपू आवर्जून घाला, कारण बडीशेपूचा फ्लेवर खूप छान येतो. आता मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कांदा याची एक पेस्ट बनवून घेणार आहे. ही पेस्ट बनवताना ना पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा. आता तांदूळसुद्धा स्वच्छ धुवून तो भिजायला ठेवलेला आहे. गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल टाकून तेल चांगले गरम झाले की सगळे खडे मसाले टाकून घेऊयात आणि छान परतून घेऊयात. या पुलावसाठी आपण कोणताही विकतचा पुलाव मसाला वापरणार नाही आहोत. त्यामुळे या मसाल्यांचाच फ्लेवर छान येतो. त्यामुळे हे मसाले छान परतून घेतले की मग आपला पुलाव छान होतो. आता कांदासुद्धा आपण अशाच पद्धतीने हाताने कुस्करून टाकणार आहोत आणि छान लाल सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा परतून झाला की मग अशी बनवून घेतलेली पेस्टसुद्धा आपण यात टाकणार आहोत. ही पेस्टसुद्धा आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. छान परतली जावी यासाठी मी मीठ टाकलेलं आहे आणि परत परतून घेत आहे. आता आपल्याला यासाठी ना 2 चमचे दही लागणार आहे. दह्याने छान आंबटपणा येतो आणि चव खूप छान लागते. त्यामुळे 2 चमचे दही टाका. दहीसुद्धा छान मिक्स करून घ्या, परतून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आपण टाकून घेणार आहोत. आता बटाटे टाकणार आहोत आणि छान मिक्स करणार आहोत. हे सगळं आपण परत एकदा परतून घेणार आहोत. जेवढं छान परतलं जाणार तेवढा पुलाव मस्त होणार. दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात काही हलकं फुलकं खाण्याची इच्छा झाली असेल तर असा आलू पुलाव नक्की बनवा. खूप टेस्टी होतो. आता त्यानंतर ना आपण यात तूपसुद्धा टाकणार आहोत. या पुलावसाठी ना जास्त भाज्यांची गरज पडत नाही. अगदी कमी भाज्यांमध्ये हा पुलाव तयार होतो आणि चवीला मस्त लागतो. आता त्यानंतर आपण भिजायला ठेवलेला तांदूळ टाकून घेऊयात आणि कुकरला झाकण न लावता आपण याची एक उकळी काढून घेणार आहोत. छान उकळून मग आपण याला झाकण लावणार आहोत. मग एका शिट्टीमध्ये आपला पुलाव तयार होतो. बघा उकळी आलेली आहे, पण अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि मग त्यानंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे. मग एका शिट्टीमध्येच हा पुलाव छान शिजतो. काहीतरी झटपट आणि चविष्ट बनवायचं असेल तर हा आलू पुलाव एकदम परफेक्ट रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी, दुपारी जेवणासाठी हा आलू पुलाव एकदम मस्त आहे. आता खळखळून उकळी आल्यानंतर आपण झाकण लावून घेतलेले आहे आणि फक्त 1 शिट्टी घेतलेली आहे. एका शिट्टीतच बघा आपला पुलाव किती छान झालेला आहे. वरून कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि आता ती मी मिक्स करून घेणार आहे. खूप छान होतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंटसुद्धा करा तुम्हाला रेसिपीज कशा वाटतात ते. असा आलू पुलाव तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.